म्हणजे जो निसर्गाचे रक्षण करतो त्याचे निसर्ग रक्षण करतो. कल्पना करा अशी एक सकाळ जिथे पक्ष्यांचा किलबिलाट नाही, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे नाही, नदीचे पात्र कोरडे आहे, हवेत श्वास घेण्यासाठी प्राणवायू नाही, लहान मुलांना वर पिंपळ आंबा ही झाडे पुस्तकातील चित्रामध्येच पाहावी लागतात. आणि एखादे मूल आपल्या वडिलांना विचारते, बाबा खरंच काय हो झाडांवर पक्षी बसायचे? हा प्रश्न कल्पनारम्य वाटतो का? नाही ना. जर आपण आजही जागे झालो नाही तर उद्याच्या पिढीचे हे वास्तव असेल. मित्रांनो, आपण अनेकदा म्हणतो की पृथ्वीला वाचवा, पण खरं सांगायचं तर पृथ्वीला आपली गरज नाही तर आपल्याला पृथ्वीची गरज आहे. डायनासोर नष्ट झाले तरी पृथ्वी टिकली, महासागर बदलले तरी पृथ्वी टिकली, हिमयुगे आली आणि गेली तरी पृथ्वी टिकली. डोक्यात पृथ्वी नाही तर डोक्यामध्ये आहे आपण, म्हणजे मानव जातीचे भविष्य. आज निसर्ग आपल्याला शिक्षा करत नाही, तो फक्त आपल्या कर्मांचे परिणाम आपल्या समोर ठेवत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, जंगलातील भीषण वणवे, वितळणारे हिमनग, वाढणारे समुद्र, प्रदूषित हवा ही फक्त बातमी नाही तर निसर्गाची इशारा घंटा आहे. मित्रांच्या आणि तुमच्या दैनंदिन सवयीतून पर्यावरण वाचवण्याची सुरुवात आपल्या निरोगी जीवनशैलीतून होते. आपण जितके निसर्गाच्या जवळ राहू तेवढे आपले आरोग्य चांगले राहील. यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला? सकाळी 30 मिनिटे निसर्गाच्या सानिध्यात चालणे किंवा योगा करणे, पौष्टिक अन्न, फळे, भाज्या खाणे, दररोज रात्री 7 ते 8. आज इथे उपस्थित प्रत्येक जण स्वतःला एक प्रश्न विचारा, मी या पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करू शकेन? चला तर प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प करूया, पर्यावरण वाचूया, मनात पक्के ठरवूया, एक विद्यार्थी एक झाड, माझी पृथ्वी माझी जबाबदारी. पर्यावरण वाचवण्यासाठी आपण एक प्रतिज्ञा घेणार आहोत. प्रत्येकीने हात समोर करायचे. फक्त पहिल्या लाईनीतील मुलांनी प्रतिज्ञेसाठी हात समोर करायचे. मी सांगते त्याला प्रतिज्ञा म्हणायची. वृक्ष माझा मित्र आहे, साऱ्या वृक्षांवर माझे प्रेम आहे, या वृक्षांना हिरवेगार आणि डेरेदार ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. मी या वृक्षांची काळजी घेईन, त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या मित्रांना, पालकांना, हितचिंतकांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून देईन. आपल्या भूमातेची सेवा करून तिला हिरवेगार करण्याची मी शपथ घेत आहे. तिचे कल्याण आणि तिची समृद्धी यातच आमचे